अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका. मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहेत, पण GR निघालाय, या महिन्यापासून तुम्हाला मिळतील. आणि दुसरा, तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतलाय. मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास 1900 पेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय. मला हे सांगताना या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली. अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती, अजून करायची आहे. अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका. मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहेत, पण GR निघालाय, या महिन्यापासून तुम्हाला मिळतील. आणि दुसरा, तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतलाय. 10 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे. आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत. एक अजून महत्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला, पण रिचार्ज कसा करायचा? तर मी आजच घोषणा करतो, मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ. कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही. आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषतः आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमच्या 2.5 कोटी भगिनींना 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मदत देतो आहोत. एवढंच नाही तर आमच्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आतापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण मुलींकरता मोफत केलं होतं, पण आता आमच्या मुलींकरता उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलेलं आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील त्यांची जी काही फी आहे ती खासगी कॉलेजमधली 507 कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, त्याच्यामध्ये BSc आहे, त्याच्यामध्ये नर्सिंग आहे, त्याच्यामध्ये MBA आहे, अशा वेगवेगळ्या 507 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना पूर्ण शिक्षण जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. त्याचप्रमाणे आपल्या महिलांकरता जी काही बस आहे त्या बसमध्ये ST मध्ये आपण 50% कन्सेशन देण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्याचा फायदा असा झाला की आमच्या महिला मोठ्या प्रमाणात ST मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला लागल्या, तर त्यांच्या प्रवासामुळे 50% कन्सेशन देऊनही आमची ST फायद्यामध्ये आली, जी तोट्यामध्ये होती. त्याच्यामुळे महिलांची ताकद काय आहे हे याच्यातनं आपल्याला पाहायला मिळालं. एवढंच नाही तर आता आपण महिलांकरता त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर हे देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आहे.